Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see chapter number 5, that is probability. त्यालाच आपण म्हणतो संभाव्यता. त्याला म्हटलं जातं संभाव्यता. आता probability म्हणजे काय की एखादी गोष्ट किंवा एखादी घटना घडण्याची जी काही शक्यता आहे, पॉसिबिलिटी, शक्यता, त्यालाच आपण म्हणतो पॉसिबिलिटी. उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेस हवामान खात्याचा अंदाज असतो की आज पाऊस येईल किंवा आज पाऊस येणार नाही. याची शक्यता काय असते? एक तर पाऊस येईल किंवा येणार नाही, बरोबर आहे. किंवा बऱ्याच वेळेस आपण बघतो की जेव्हा एखादा क्रिकेट सामना सुरू व्हायचा असेल तर दोन कॅप्टन समोर येतात आणि टॉस करतात. एखादं नाणं घेतात आणि टॉस करतात. आता नाण्याच्या किती बाजू असतात? तर दोन आहे. एक तर हेड आणि दुसरं टेल, बरोबर आहे. हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. मला जेव्हा टॉस करतात तर शक्यता काय काय असतात? काय काय येऊ शकतं? एक तर हेड येऊ शकतं किंवा सेकंड टेल येऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी किती पॉसिबिलिटीज झाल्यात? दोनच फक्त. एक तर हेड असेल किंवा टेल. मग हेड म्हणजे एच आणि टी म्हणजे टेल. म्हणजे अशा पद्धतीने या दोन शक्यता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. किंवा आपला वर्ग आहे, वर्गामध्ये 10 विद्यार्थी असतील आणि प्रत्येकाला जर आपण टॉस करायला सांगितला, अशा पद्धतीने नाणं घेतलं आणि वर फेकलं, तर या ठिकाणी हेड येईल किंवा टेल येईल. पण हेडची संख्या कदाचित 10 विद्यार्थ्यांमध्ये 7 वेळेस हेड येऊ शकतं किंवा 3 वेळेस येऊ शकतं किंवा दुसऱ्या वेळेस केलं तर ही संख्या कमी जास्त होतील, असं काही नक्की नाही. पण येणार काय? हेड आणि टेल. यापेक्षा वेगळी काही पॉसिबिलिटी त्या ठिकाणी असणार नाही. किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करताना समजा 2 कॉईन टॉस केले. किती कॉईन टॉस केले? 2. मग आता एका कॉईनसाठी काय काय होऊ शकतं? हेड आणि टेल होऊ शकतं, बरोबर आहे. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं किंवा कसं आपण समजून घेऊ शकतो? एका नाण्यासाठी आपण 2च शक्यता येतात. मग 2 नाणे असले तर काय होईल? मग ते कसं कॅल्क्युलेट करणार? मग समजा हेड टेल, इकडे हेड टेल. मग 2 ज्यावेळेस आपण करू तर असं होऊ शकतं की एकाच वेळेस दोन्ही हेड येतील, किंवा असं होऊ शकेल एकाचा हेड येईल एकाचा टेल येईल, किंवा असं होऊ शकतं एकाचा टेल दुसऱ्याचा हेड असेल. म्हणजे एक नाणं वर फेकल्यानंतर टेल येईल, दुसरं फेकल्यानंतर हेड येईल. आणि काय होऊ शकतं? तर दोन्ही नाणी फेकल्यानंतर दोघांचे टेल येऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ किती पॉसिबिलिटीज झाल्या? 4. 1 2 3 4. याच गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. किंवा एखादं डाय दिलं असेल. डाय म्हणजे फासा. तो त्या खेळण्यामधला जो असतो डाय, की त्याच्यामध्ये काय असतं की या ठिकाणी त्याला 6 बाजू असतात त्या डायला, आणि प्रत्येक बाजूवरती एक एक डॉट असतो. एक असतो, दुसऱ्याचे 2 असतो, नंतर 3 असतो, नंतर 4. म्हणजे अशा पद्धतीचे डॉट आपल्याला पाहायला मिळतात 6 बाजूंचे. इथे 1 डॉट आहे, 2 आहे, 3 आहे, 4, 5 आणि 6. अशा पद्धतीने डॉट्स आपल्याला त्या डायवरती किंवा जो फासा असेल त्याच्यावरती पाहायला मिळतात. आणि डॉट्स खेळता खेळता गोल धरून तो टाकला तर काय येऊ शकतं? एक तर 1 डॉटची बाजूवरती 2ची, 3ची, 4ची, 5ची किंवा 6ची. यापेक्षा वेगळं तर होणार नाहीये. म्हणजे हे जी पॉसिबिलिटी आहे तिलाच आपण काय म्हणतोय? संभाव्यता. पुढचा एक शब्द आहे की जो दिला या ठिकाणी की रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक घटना किंवा प्रयोग. याचा अर्थ काय एकदा हे समजून घ्या. The experiment in which all possible results are known in advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. याचा अर्थ काय की अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट, अशा प्रकारचा प्रयोग
की ज्याच्यामध्ये काय काय शक्यता आहे रिझल्टच्या ते आपल्याला माहिती आहे. समजा नाणं फेकलं, काय पॉसिबिलिटी आहे? एक तर हेड येईल किंवा एक तर टेल येईल, एक तर हेड येईल किंवा टेल येईल, बरोबर आहे. पण नाणं फेकल्यानंतर असं कन्फर्म कोणी सांगू शकतं का हेडच येईल किंवा एखादं कोणी सांगेल टेलच येईल? असं होऊ शकत नाही. मग यांची पॉसिबिलिटी काय असते? 2 शक्यता आहेत, 1 आणि 2. त्यापैकी काय होईल? एक तर हेड येईल म्हणजे 2 पैकी 1, 2 पैकी 1. तसंच इकडे पण 2 पैकी 1 घटना आहे, म्हणजे ही 50% पॉसिबिलिटी आहे. निम्म ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? 50% पॉसिबिलिटी आहे की हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं. मग ही जी घटना असेल की ज्याचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे, काय येणार आहे, आपण सहज सांगू शकतो. हो, नाणं फेकलं की आपण म्हणू शकतो एक तर हेड येईल किंवा टेल येईल, म्हणजे रिझल्टची शक्यता माहिती आहे. पण असं प्रेडिक्ट नाही करू शकत कोणी की नाही आता नाणं फेकले आणि ते हेडच येणार आहे फक्त, किंवा नाणं फेकले आणि ते टेलच येणार आहे, असं सांगू शकत नाही. आणि त्याची पॉसिबिलिटी काय असते? इक्वल असते. पॉसिबिलिटी काय असते? इक्वल. 50-50% त्या ठिकाणी तो चान्स असतो. अशा प्रकारचा जो प्रयोग केला जातो त्याला काय म्हटलं जातं? यादृच्छिक प्रयोग, किंवा ज्यालाच म्हटलं जातं रँडम एक्सपेरिमेंट. अशा पद्धतीने याचा अर्थ लक्षात घ्या. किंवा फासा फेकलाय, फासा फेकल्यानंतर काय आउटकम आहे, रिझल्ट्स काय काय त्याचे आपल्याला माहिती आहे. एकतर 1 डॉट असणारा पृष्ठभाग समोर दिसेल, 2 डॉटचा दिसेल, 3चा दिसेल. पण टाकल्यावर असं कोणी सांगू शकत नाही की हां टाकलं आणि हा 4च येणार आहे, हा 2च येणार आहे, असं सांगू शकत नाही. अशा प्रकारचे जे एक्सपेरिमेंट असतात त्याला काय म्हटलं जातं? रँडम एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. पुढचा घटक आहे आउटकम. म्हणजे काय? आउटकम. आउटकम या शब्दाचा अर्थ आहे निष्पत्ती. म्हणजे रिझल्ट्स. निष्पत्ती म्हणजेच काय? रिझल्ट. आउटकम काय असेल किंवा रिझल्ट्स काय असतील? मग रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज ॲन आउटकम. मग यामध्ये जो रिझल्ट असेल त्याला काय म्हटलं जाईल? आउटकम म्हटलं जाईल. मग आता जे नाणं फेकण्याचं आपण क्रिया केली होती त्याच्यामध्ये रिझल्ट किती येत होते? हेड आणि टेल, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याचं आउटकम 2 आलं. ज्यावेळेस डाय फेकलं असेल, हे कॉईनसाठी होतं, डायसाठी किती आउटकम येऊ शकतात किंवा रिझल्ट येऊ शकतात? तर 6. 1 डॉट, 2 डॉट, 3 डॉट असं करत करत 6. म्हणजे याचा आउटकम किती झाले? 6. किंवा जो पत्ते खेळण्याचा कॅट असतो, बरोबर आहे, त्याच्यामध्ये किती पत्ते असतात? सगळे 52. किती पत्ते असतात? 52. मग समजा ते कॅट असा मिक्स केलेला आहे आणि एखाद्याला सांगितलं कोणता पण एक पत्ता काढ, बरोबर आहे. मग अशा प्रकारे किती पत्ते काढू शकतो तो? तर जेवढे आहे तेवढे. म्हणजे याचे आउटकम किती झाले त्याचे? 52. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे इक्वली लाईकली आउटकम. याचा अर्थ काय समजून घ्या. इक्वली, आता हे जे सगळं देतो मी तुम्हाला, हे सगळं तुम्ही लिहून घ्यायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही की याचा अर्थ काय होतो. तोंडी सांगितलंय, तुम्ही ते वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की त्याच्यावरती पूर्णपणे चॅप्टर अवलंबून आहे. इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स याचा अर्थ काय? आता समजा एक छोटंसं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलंय की आपण डाय फेकल्यानंतर काय होईल की 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी कुठला तरी एक डॉट असणारा पृष्ठभाग आपल्या समोर येणार आहे अप्पर फेसला. मग याचा अर्थ काय होतो की इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली टू ऑकर. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक नंबर हा इक्वली लाईक आहे, कोणता पण येऊ शकतो. हाऊएव्हर इफ अ डाय इज सो फॉर्म दॅट अ पर्टिक्युलर फिश कम अप मोस्ट ऑफन देन दॅट डाय इज बायस. पण असं जर घडलं की तो डाय असा तयार केला गेला की एखादा विशिष्ट, जसं ते याच्यात होतं महाभारतामध्ये, ते शकुनी मामा ज्यावेळेस टाकत होता तर तो विशिष्ट प्रकारचाच त्या ठिकाणी येत होता. त्याने ठरवलं की हां, हे सांगितल्याबरोबर तेवढेच अंक त्या ठिकाणी दिसत होते. तर असं जर असेल तर तो जो डाय असेल त्याला बायस असं म्हटलं जाईल. त्याला काय म्हटलं जाईल? बायस असं म्हटलं जाईल. आणि बायस या शब्दाचा अर्थ काय होतो? तर
असं मॅन्युप्युलेट केला आहे, तो त्या ठिकाणी फिक्स करून ठेवला आहे. तर अशा प्रकारचा न घेता की ज्याच्यामध्ये इक्वली लाईकली आउटकम येऊ शकतात, त्याच प्रकारचा डाय त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल आता की नेमकं प्रॉबेबिलिटी म्हणजे काय. तर प्रॉबेबिलिटी म्हणजे शक्यता, फक्त संभाव्यता. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे. ओके, आता आपण हे ज्या ठिकाणी पाहिले, जे जे मुद्दे आपण घेतले, त्याच्यावरती प्रॅक्टिस सेट 5.1 आहे, तो जरा समजून घेऊया. प्रॅक्टिस सेट 5.1. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. ज्या कंडिशन दिल्या आहेत त्याच्यामध्ये किती पॉसिबिलिटी आहेत त्या प्रकारे चेक करायचे. फॉलोइंग त्यातलं पहिलं आहे, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. त्यात पहिले आहे अजिंठा. सेकंड महाबलेश्वर. थर्ड आहे लोणार सरोवर. नंतर ताडोबा वाईल्ड लाईफ. नंतर आहे अंबोली. रायगड, माथेरान आणि आनंदवन. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे. इथे आपल्याला पॉसिबिलिटी चेक करायचे आहेत या ठिकाणच्या. मग आता या ठिकाणी किती पॉसिबिलिटी आहेत ते आपण बघूया. किती स्थळं आहेत ती कुठं कुठं जाऊ शकते समर वॅकेशनमध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8च ठिकाणी जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? पॉसिबिलिटी किती? 8. काय रिझन देता येईल याचं? नंबर ऑफ सिटीज किंवा नंबर ऑफ प्लेसेस आर 8. बिकॉज नंबर ऑफ प्लेसेस आर 8. नंबर ऑफ प्लेसेस
8 त्या ठिकाणी आहे, म्हणजे एवढ्याच फक्त शक्यता आहेत की ही 8 ठिकाणी जाऊ शकते, म्हणून त्याची पॉसिबिलिटी किती झाली? 8. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया सेकंड क्वेश्चन. Any day of a week is to be selected randomly. याचा अर्थ काय बघा, की आठवड्यामधला एखादा दिवस सिलेक्ट केला रँडमली, कोणताही, असं काही फिक्स केलं नाही. मग किती दिवस आहेत आठवड्यामध्ये? सुरुवात केली तर आपण मंडे, नंतर ट्यूजडे, वेनसडे, असं करत करत किती होईल? 7 दिवस, म्हणजे पॉसिबिलिटी 7. Okay, third example. Select one card from the pack of 52 cards. पत्त्यांचा जो कॅट असतो त्याच्यामध्ये किती कार्ड दिलेत? 52, आणि त्यातला एक घ्यायचा आहे, म्हणजे पॉसिबिलिटी किती आली? कुठला एखादा येऊ शकतो, म्हणजे पॉसिबिलिटी आली 52. कारण हे रँडमली आपण घेतोय, फिक्स असं काही करत नाहीये किंवा बायस करत नाहीये, मॅनिप्युलेट करत नाहीये. Okay, now see the fourth question. One number from 10 to 20 is written on each card. Select one card रँडमली. आता एक लक्षात घ्या, काय असे कार्ड तयार केलेत छोटे छोटे, की ज्याच्यावरती नंबर लिहिले, कुठून कुठपर्यंत? 10 पासून 20 पर्यंत. मग कोणते नंबर असू शकतात? त्यामध्ये 10 पण येणार आहे, बरोबर आहे. नंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. किती होतात बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे पॉसिबिलिटी काय आली? 11. ओके, पुढचा घटक बघा. पुढचा आहे सॅम्पल स्पेस. म्हणजे काय?
सॅम्पल स्पेस. त्यालाच म्हटलं जातं नमुना अवकाश. नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश. आत्ता मी जे ते लिहिलं होतं ना की 10 ते 20 दरम्यान असणारे अंक, ते जे लिहिले 10, 11, 12, 13, 20 पर्यंत, हे जे काही लिहिलं यालाच म्हटलं जातं सॅम्पल स्पेस. याची व्याख्या काय बघा. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स of a random experiment is called as sample space. त्याला सॅम्पल स्पेस म्हटलं जातं. नंतर इट इज डिनोटेड बाय यस. सॅम्पल स्पेस कशाने डिनोट करतात? यस ने, और ओमेगा. हा ग्रीक वर्ड आहे, ग्रीक लेटर आहे ते. आणि प्रत्येक जो सॅम्पल असेल each element of sample space is called a sample point. त्याला काय म्हटलं जातं? सॅम्पल पॉइंट म्हटलं जातं. नंतर द नंबर ऑफ एलिमेंट्स in the set S is denoted by, म्हणजे त्याची पॉसिबिलिटी जर आपण पाहिली असेल, ती पॉसिबिलिटी जर काय लिहिलं आपण? n ऑफ एस. म्हणजे काय? त्या यस सेटमध्ये किती घटक आहेत हे लक्षात ठेवा. हे केव्हा? की ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल की तो जो स्पेस आहे, सॅम्पल स्पेस, तो फायनाईट आहे, तो नक्की आहे. तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो? n ऑफ एस. ओके, याच्यावरती एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे, ती आपण एकदा समजून घेऊ. लिहून झालं असेल, हे लक्षात ठेवा काय याचा अर्थ आहे, कारण याचा वापर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे करणार आहोत सॅम्पल स्पेसचा. बघा, याची ॲक्टिव्हिटी काय ती एकदा समजून घेऊ आपण. रँडम एक्सपेरिमेंट काय केला तो दिलाय. रँडम एक्सपेरिमेंट, नंतर सॅम्पल स्पेस लिहिलाय, काय काय घटक त्याच्यामध्ये येतात. सॅम्पल स्पेस, नंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, त्यालाच आपण म्हणणार आहे n ऑफ एस. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे काय? n ऑफ एस. काय दिले बघा. पहिल्या कंडिशन आहे, पहिली घटना आहे, एक्सपेरिमेंट आहे. 1 कॉइन इज टॉस. एक कॉइन टॉस केला, काय सॅम्पल स्पेस तयार होईल? काय आउटकम असतील त्याचे, काय रिझल्ट येतील? एक तर हेड येईल किंवा एक तर टेल येईल. किती घटक आले? 1 आणि 2. n ऑफ एस किती आला? 2. n ऑफ एस 2. नंतर सेकंड, 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन टॉस केले, काय काय आपण पाहिलं होतं. हेड येऊ शकतं, हेड टेल येऊ शकतं, टेल हेड येऊ शकतं आणि टेल येऊ शकतं. n ऑफ एस किती आला? 4.
एन ऑफ पी एस किती येतोय 4. नंतर समजा 3 कॉईन टॉस केले, 3 कॉइन्स आर टॉस, 3 कॉईन टॉस केले. आता याचा स्पेस कसा लिहिणार, हां हे जरा समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा सॅम्पल स्पेस जो असतो हा लिहिताना आपण कशाने डिनोट करतो, यसने. मग यस इक्वल टू आणि याला कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकायचं. ओके, मग इथे पण यस इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मैरपी कंसामध्ये टाकायचे. मग आता 3 कॉईनसाठी काय सॅम्पल स्पेस तयार होतो जरा बघूया. काय काय होऊ शकेल, समजा एकाचा हेड कॉन्स्टंट ठेवला, एकाचा हेड कॉन्स्टंट ठेवला तर दुसऱ्याचा काय येऊ शकतो, हेड येऊ शकतो आणि तिसऱ्याचा पण हेड येऊ शकतो. हे एक जरा व्यवस्थित समजून घेऊया आपण. नंतर पहिल्याचा आपण तेच कॉन्स्टंट करतोय, काय पहिला दुसरा कॉन्स्टंट ठेवू. एक काम करू, पहिला दुसरा कॉन्स्टंट ठेवू, हेड हेड, नंतर हेड आला, नंतर हेड हेड टेल. ओके, आता पहिला कॉन्स्टंट ठेवूया, सेकंड चेंज करूया. पहिला कॉन्स्टंट ठेवा, सेकंड चेंज करा, किंवा ही एक लिहिण्याची पद्धत आहे डायरेक्ट, ते घेतलं तरी चालेल, म्हणजे जास्त गोंधळ तुमचा होणार नाही. एक पॅटर्न आहे, त्या पॅटर्नने आपण जाऊ. नंतर एच टी एच समजून सांगतो, लिहून घ्या मग समजून सांगतो काय लक्षात ठेवायचं. एच टी एच, नंतर टी एच एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी. एन ऑफ एस किती येईल याचा, किती दिसतं बघा, 4 आणि 4 8. एन ऑफ एस त्याचा 8 असणार आहे. आता लिहिलं कसं ते एकदा समजून घ्या. पहिले हेड हेड हेड, नंतर 2 हेड 1 टेल आला, नंतर काय चेंज केलं, हात असाच ठेवला. ओके, हात असाच ठेवला, मधला चेंज करून टाकला. परत इथे चेंज केला, आता हेड ऐवजी काय घेतला, टेल, आणि मग एच एच घेतला, नंतर परत चेंज केले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं ते ठेवू शकता. फक्त 8 घटक त्याच्यामध्ये येतील हे लक्षात ठेवा. ओके, नंतर अ डाय इज थ्रोन 4 नंबरला, अ डाय इज थ्रोन, एक डाय फेकलाय, फक्त एक फासा फेकलाय. म्हणजे सॅम्पल स्पेस काय तयार होईल, काय पॉसिबिलिटी आहेत, एक तर 1 येईल, 2 3 4 5 आणि 6, याच्यापेक्षा वेगळं येणार नाही. म्हणजे एन ऑफ एस किती आला याचा 6. एन ऑफ एस किती आला त्याचा 6. ओके, या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, ओके, 3 कॉईन्स जरा व्यवस्थित समजून सांगतो कशी पॉसिबिलिटी. यासाठी काय करायचं, ओके, 3 साठी सोपी मेथड काय लक्षात ठेवायची, लक्षात घ्या. आपण 2 साठी आपण ह्या 4 पॉसिबिलिटी आल्या होत्या. जर 2 कॉईन टॉस केले तर हेड हेड, एच टी टी एच आणि टी टी. मग हा तिसरा वाढला. ओके, म्हणजे आपण काय केलं, फक्त एच एच हा एच घेतला, नंतर एच एच टी घेतला, परत इथे एच टी एच, परत एच टी टी, एच टी टी, परत टी एच एच, नंतर टी एच टी, नंतर टी टी एच आणि टी टी टी. किती झाले बघा, हे 8. असं तुम्ही कितीही घेऊ शकता. जर समजा 4 नाणे असतील तर हे सगळे इथं घ्यायचे इकडे, आणि इकडे एक एच आणि टेल वाढवायचं, त्याचं पण आपण लिहू शकतो. तर ही पद्धत थोडीशी लक्षात ठेवा, हे लिहून घ्या एकदा. 2 नाण्यांसाठी आपण अगोदर पाहिलंच होतं. आता हे 3 नाण्यांसाठी याच्यावरून तुम्ही 4चं करू शकता, 5चं करू शकता, काही अडचण नाही.
लिहिण्याची पद्धत लक्षात ठेवा फक्त, काय लिहायचं असतं ते, म्हणजे तुम्हाला ते सॅम्पल स्पेस लिहिता येईल त्याचा. काय काय लक्षात आलं ना, याने याला आणि याने याला, नंतर हे आणि हे आणि हे. ओके, आता पुढचं जे दिलं आहे त्याने, 2 डायस आर थ्रोन. 2 डायस आर थ्रोन. रँडम एक्सपेरिमेंट काय आहे? 2 डायस, डायचं अनेक वचन डायस आहे, 2 डायस आर थ्रोन. ओके, याचं सॅम्पल स्पेस काय तयार होईल आता? पॉसिबिलिटी काय, वरती किती डॉट येऊ शकतात? 1 2 3 4 5. ओके, म्हणजेच आपण जर याच पद्धतीने आता जसं एक्सपेरिमेंट पाहिला तसं जर केलं असतं तर 1 2 3 4 5 6, आणि इकडे काय घेणार मग परत 1 2 3 4 5 आणि 6. काय काय तयार होईल? 1 1, हा पहिला, दोन्ही याच्यावरती 1 1 येऊ शकतो. दुसरा 1 2, तिसरा 1 3, चौथा 1 4, नंतर 1 5, नंतर 1 6. इथे घेतलं तर 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5 आणि 2 6. इकडे 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. 4 साठी 4 1, 4 2, 4 3, 4 4, 5 आणि 4 6. इकडे 5 1, 5 2, 3. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एका डायसवरती 5चा अंक दिसेल, दुसऱ्यावरती 3 दिसेल. 5 4, 5 5 आणि 5 6. 6 साठी 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. म्हणजे हा यस तयार झाला, एवढा यस तयार झाला, म्हणजे तो सॅम्पल स्पेस तयार झालेला आहे. मग लिहिताना कसं लिहिणार हे आपण समजण्यासाठी 1 2 3 4 6 लिहिले होते, असं लिहिले होते, म्हणजे लिहायला सोपं जातं. मग आता हे काढून टाकू. समजा हे काढून टाकले तर याला डिनोट करता आपण कसं करणार? यस इज इक्वल टू, इथे कर्ली ब्रॅकेट आणि इथे कर्ली ब्रॅकेट. किती झालेत बघा? पहिल्या लाईनमध्ये, पहिल्या रोमध्ये इथे पण 6 दिसत आहेत, रो म्हणजे आडवी ओळ, तिथे 6 दिसत आहेत, उभ्या याच्यात पण 6 दिसत आहेत, 6 6 36. म्हणजेच n ऑफ यस इज इक्वल टू 36. कसं लिहिलं ते समजून घ्या, मेथड महत्त्वाची आहे. म्हणजे असं किती सॅम्पल स्पेस येऊ द्या, आपल्याला लिहिता येईल. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. सिक्स नंबर्स दिले आपल्याला बघा. सिक्स काय म्हटले बघा. A card is drawn from a pack bearing numbers from 1 to 25. याचा सॅम्पल स्पेस कसा तयार होईल? यस इज इक्वल टू 1, नंतर 2, नंतर 3, असं करत करत कुठपर्यंत जाणार आहात? 25. किती येतील?
1 ते 25 म्हणजे 25. n ऑफ s इज इक्वल टू 25. ओके, यातलं शेवटचं एक्झाम्पल आहे 7 नंबरचं, ते बघूया. एकदा सॅम्पल स्पेस देता आला की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. अ कार्ड is drawn from a well shuffled pack of 52 playing cards. 52 प्लेइंग कार्ड्स. आता पत्ते जे असतात, खेळण्याचे पत्ते, त्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार, मेन दोन प्रकार पडले, एक ब्लॅक कार्ड, एक रेड कार्ड. ओके, म्हणजे 26 ब्लॅक असतात, 26 रेड असतात. आता हे जे 4 प्रकार आहेत, ह्या 4 प्रकारामध्ये दोन प्रकारामध्ये आणखी याची विभागणी झाली तर खरं तर त्या पत्त्यांमध्ये एकूण 4 प्रकार सापडतात. मग कोणते कोणते? तर पहिला आहे डायमंड, दुसरा स्पेड, नंतर तिसरा आहे हार्ट आणि चौथा आहे क्लब. याची मराठी नावं पण आपण पाहूया. डायमंड म्हणजे काय? चौकट, इस्पीक याला म्हटलं जातं चौकट, याला म्हटलं जातं इस्पीक, याला म्हटलं जातं बदाम आणि याला म्हटलं जातं किलवर. असे 4 प्रकारचे पत्ते सापडतात. ओके, मग चौकट 13 असतात. ओके, 13 कोणते? तर पहिला राजा. ओके, सॉरी, राजा नाही, एक्का ज्याला म्हटलं जातं, याच्यावरती कॅपिटल ए असतो, बरोबर आहे. तो एक्का जो आहे तो पहिला. नंतर दुरी, तिरी असं करत करत असे अंक त्याच्यावरती असतात 10. नंतर जो 11 नंबर आहे तो 11 नंबरचा नाही दिसत, त्याला जॅक म्हटलं जातं, गुलाम. नंतर 12 नंबरला आहे क्वीन, राणी असते 12 नंबरला. आणि नंतर असतो किंग, मग राजा. असे प्रकार सापडतील. म्हणजे डायमंडचे 13 पत्ते या प्रकारचे. तसेच स्पेडचे पण 13 असेच 5 असं करत करत किंगपर्यंत. याचे पण तेच, हार्टचे, बदामचे पण तेच, एक्का, दुरी, तिरी असं करत करत राजापर्यंत. इथे पण तेच, किंगपर्यंत. याचा अर्थ सॅम्पल स्पेस कसा तयार झाला याचा, म्हणजे आपल्याला कुठे टाकावं लागेल? इथे महिरपी कंस आणि इथे महिरपी कंस आणि इथे लिहावं लागेल यस इक्वल टू हा आपला सॅम्पल स्पेस तयार झाला. किती पत्ते झाले सगळे? 52. म्हणजे एन ऑफ एस किती आला? 52. या पद्धतीने. इथे पण कॉमा पाहिजे, इथे कॉमा आणि मग शेवटचा तो. याचा अर्थ असा होतो, या 2 कॉमांच्या मध्ये पण याच क्रमाने, याच पद्धतीचा किंवा नियम फॉलो करणारे घटक आहेत. बस एवढ्या टॉपिकवरती किंवा एवढ्या घटकांवरती आपल्याला बराचसा भाग बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता या 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा. आपण असं पाहिलं होतं की 1 कॉईन टॉस केला तर हेड आणि टेल आला होता. नंतर 2 कॉईन टॉस केले तर 4 घटक आले. पहिल्या याच्यात 2 आले एका कॉईनसाठी. दुसऱ्या 2 कॉईन घेतले तर 4
घटक आले, नंतर 3 कॉईन घेतले तर 8 आले. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की हे जो काही सॅम्पल स्पेस आहे तो पहिल्यासाठी जो रूल फॉलो करत होता तोच दुसऱ्यासाठी, तोच तिसऱ्यासाठी फॉलो करतोय. नंतर द सॅम्पल स्पेस फॉर अ डाय रोल ट्वाईस, दोनदा जे आपण डाय रोल केला किंवा तो फासा असा गोल गोल फिरवला आणि टाकला, तो कोणासाठी सारखा आहे? 2 डाईज रोल्ड सायमल्टेनियसली. म्हणजे याचा अर्थ काय ते एक लक्षात घ्या. समजा एक कॉईन आपण 3 वेळेस टॉस केलं किंवा 3 कॉईन एका वेळेस टॉस केले किंवा 2 कॉईन 2 वेळेस टॉस केले, म्हणजे अशा पद्धतीने जे काही घडतंय सायमल्टेनियसली ते सगळं सारखं येणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण सगळे एक्झाम्पल बघितलेत. त्याच्यावर आता पुढचा जो टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट 5.2 तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके, मला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर जे अगोदरच चॅनलला जॉईन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि ते रेग्युलरली स्टडी करतायत त्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.